सद्गुरूंची महती वर्णन करणारा सुंदरसा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सद्गुरूंच्या शरणागतीनंतर शिष्याला प्राप्त होणाऱ्या अनुभूतीचं वर्णन केलेलं आहे। किंबहुना सद्गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर इतर ज्या अवघड पायऱ्या आहेत त्या चढण्याची गरज न भासता ज्याप्रमाणे एखाद्या लिफ्टच्या माध्यमातून माणसानं वर जावं, वरच्या मजल्यावरती जावं, अशा पद्धतीचा सोपा उपाय या अभंगामध्ये सांगतात। विठ्ठल आपल्या दर्जेपूर गावामध्ये परमपूज्य श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। स्वामींच्या नावावरती ही सगळी मंडळी जमलेली आहेत, लक्षात घ्या। इथे कोणाचंही वैयक्तिक काही योगदान असेल असं मला नाही वाटत। किंबहुना जी विश्वस्त मंडळी आहेत, महाराज आदी सगळी मंडळी जर आपण पाहिली तर ही स्वामी महाराजांच्या प्रती अतिशय निष्ठा ठेवणारी मंडळी आहेत आणि यामध्ये वैयक्तिक कोणालाही स्वतःच्या नामाची काही अपेक्षा नाही। ही सर्वात चांगली गोष्ट मला या ठिकाणी आवडली। स्वामी महाराजांचं एवढं स्थान असताना आपण त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशामध्ये माणूस जेव्हा असतो तेव्हा त्या काजव्याची किंमत नसते आणि त्या काजव्याने स्वतःला मोठं देखील समजू नये, आपण त्यांच्यासमोर काजवे आहोत। आणि ही भावना जोपर्यंत इथे अस्तित्वात असणाऱ्या ट्रस्टींमध्ये म्हणा, सेवकांमध्ये म्हणा, भाविकांमध्ये म्हणा राहील, तोपर्यंत या स्थानाचं नाव कधीही कमी होणार नाही, तर वाढतच जाणार आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। पूज्य स्वामी महाराजांचं जीवन एका योग्याचं जीवन आहे। कुठे तो तामिळनाडूचा भाग आणि कुठे लातूर जिल्हा आहे की नाही, लातूर जिल्ह्यातला हे छोटंसं गाव। काय आपल्या गावाचं भाग्य असेल विचार करा। एखादा महात्मा जर का गावामध्ये झाला नाही तर त्या गावाला काही फार ऐतिहासिक महत्त्व निर्माण होत नाही। ठीक आहे, या गावानं महात्मा जन्माला घातला नसेल, पण या मातीमध्ये, या गावाच्या मातीमध्ये एक महात्मा आला आणि आपल्यावरती तो उपकार करण्यासाठी प्रवृत्त झाला। अशा प्रकारची त्या काळची भाविक मंडळी असावीत, जेणेकरून महात्म्याला त्या ठिकाणी थांबावंसं वाटलं असावं। अर्थात महाराजांच्या चरित्रामध्ये जर वर्णन आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हनुमंतरायांचं तुम्हाला दर्शन होईल त्या ठिकाणी आपण थांबावं, अशा प्रकारची आज्ञा त्यांना प्राप्त झाली होती। आधीचाच आवाज बरोबर ठेवा, दबलेला आहे हा। जिथे तुम्हाला हनुमंतरायांची दृष्टी तुमच्यावरती पडेल, तुमची दृष्टी हनुमंतरायांवरती पडेल, त्या ठिकाणी तुम्ही कायम वास्तव्यास राहावं, अशा प्रकारची जी आज्ञा किंवा संकेत प्राप्त झालेला होता। त्या संकेतावरून आणखी एक गोष्ट कळते की आपल्या गावामध्ये स्वामी महाराज तर आहेतच, परंतु प्रत्यक्ष हनुमंतरायांचे देखील चरण आपल्या गावाला लागलेले आहेत। एवढं भाग्य आपल्या गावाचं आहे। गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असणं आणि हनुमंतरायांनी गावामध्ये येणं याच्यामध्ये फरक आहे, भेद आहे। आपल्या या मातीमध्ये निश्चितच काहीतरी भाग्य असावं, ती मातीच कदाचित भाग्य घेऊन आली असावी की जिने असा महात्मा आम्हाला या ठिकाणी दिला। अनेक ठिकाणी फिरून जिथे जिथे महाराज जातील त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या भगवंतानं, त्या श्री विग्रहानं प्रकट होऊन महाराजांना दर्शन द्यावं, एवढा मोठा अधिकार आहे। सामान्यपणे साधू जे आहेत हे अजानुबाहू असतात, परंतु महाराजांची मूर्ती जर आपण बघितली, त्यांचं चित्र जर आपण बघितलं तर त्यांचे पाय खूप मोठे आहेत। अर्थात पाय असेल, हात असेल, एखादा अवयव सामान्यापेक्षा जर का वेगळा असेल तर तिथे दिव्यत्व असतं असं आपण म्हणू शकतो। मी आपल्याला उदाहरण देतो। काही माणसं अंध असतात, सामान्य लोकांना डोळे आहेत, पण काही माणसं अंध असतात, म्हणजे देवानं त्यांचा एक अवयव इतरांपेक्षा वेगळा ठेवलेला आहे।
मग वेगळा जरी तो अवयव ठेवलेला असला तरी त्यांना काहीतरी विशिष्ट प्रकारचं ज्ञान हे भगवंतानं देऊन पाठवलेलं असतं. तो एकतर चांगला वादक तरी असेल, नाहीतर गायक तरी असेल, नाहीतर एखादा विद्वान तरी असेल. म्हणजे एक गोष्ट काढून घेतली तर दुसरी गोष्ट परमात्मा त्याला देत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर भगवंतानं जरी कमी जास्त असं केलेलं आपल्याला दिसत असलं तरी एकाकडून एक गोष्ट घेऊन एकाला ती जास्त दिलेली असते. पाय लांब आहेत, हात लांब आहेत, याला महत्त्व नाही, वेगळेपणा काहीतरी आहे म्हणजे त्या ठिकाणी संतत्व आहे. जिथे काही वेगळेपणा असतो तिथे काहीतरी विशेषता असते. ही गोष्ट आपण पाहू शकतो. संतांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा या गोष्टी पाहायला मिळतात. जिथे काहीतरी वेगळं घडलं तिथे दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होते. एकनाथ महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं, शुलिभंजन पर्वतावरती जा आणि ध्यानधारणा कर. नाथ महाराज त्या ठिकाणी सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गेले. दौलताबाद किल्ला जो संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या बाजूला शुलिभंजन पर्वत नावाचा एक पर्वत आहे आणि त्याच्या खाली पायथ्याला चंद्रकुंड आणि सूर्यकुंड असे 2 कुंड आहेत. तिथे स्नान करायचं आणि डोंगराच्या टोकावरती जाऊन एका खडकावरती बसून ध्यानधारणा करायची. सद्गुरूंनी सांगितलं. त्यांच्या आज्ञेनुसार नाथ महाराजांची ही क्रिया सुरू झाली. एक शेतकरी आजूबाजूला राहत होता. त्याचं शेत डोंगराच्या पलीकडे होतं, घर अलीकडे होतं. मग शेतामध्ये जायचं असेल काही कामानिमित्तानं तर पूर्ण डोंगर चढायचा आणि पुन्हा उतरायचा. घरी जायचं असेल तर इकडून चढायचा, तिकडून उतरून घरी जायचं. असा दिनक्रम त्याचा चालू होता. पण एकनाथ महाराज जेव्हा त्यांना दिसले तेव्हा 16-17 वर्षांचा एक योगी या ठिकाणी काहीतरी ध्यानधारणा करतोय हे बघितल्याच्या नंतर आपली काहीतरी सेवा घडावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला. दररोज शेतामध्ये जाताना एक लोटाभर दूध घेऊन जायचं. नाथ महाराजांच्या समोर ध्यानस्थ असलेल्या एकनाथ महाराजांच्या समोर तो लोटा ठेवायचा, शेतामध्ये जायचं. संध्याकाळ झाली की पुन्हा त्या ठिकाणी यायचं. नाथ महाराज कधीतरी समाधी अवस्थेतून बाहेर आले की ते दूध प्यायचे आणि पुन्हा हा घरी जायचा. आता काय झालं, एक दिवस त्याला दुपारी लवकर घरी निघायचं असल्यामुळे भर उन्हामध्ये तो शेतातून घरी जायला लागला. पण विचार केला, या महात्म्यानं जर का दूध पिलं असेल तर हा लोटा आपण घेऊन जाऊ, म्हणजे उद्या आपल्याला आणायला सोपं होईल. म्हणून जेव्हा नाथ महाराजांच्याकडे तो शेतकरी आला तेव्हा त्याला एक गोष्ट दिसली की एक सर्प एकनाथ महाराजांना दंश करण्यासाठी येतोय. मोठाच्या मोठा सर्प नाग म्हणूयात. आणि दंश करण्यासाठी आलेला नाथ महाराजांच्या शरीराला स्पर्श करताच त्याची चित्तवृत्ती बदलली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुकाराम महाराजांची ही जी भाषा आहे ही नाथ महाराजांच्याच कदाचित या प्रसंगाच्या अनुषंगानं असेल. तुकाराम महाराजांचे असे काही जे वचनं आहेत ही वचनं जास्तीत जास्त करून एकनाथ महाराजांच्या चरित्राला बघून बनवलेली वाटतात. असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. आरडाओरडा करू लागला, परंतु दुपारची वेळ होती. त्या सर्पानं नाथ महाराजांच्या पोटाला वेटोळा घेतला आणि नाथ महाराजांवरती छाया धरली. जो सर्प चावण्यासाठी आला होता आता तो छाया धरता झाला. म्हणजे या ठिकाणी काहीतरी वेगळं घडलेलं आहे. मग वेगळं घडल्याच्या नंतर आरडाओरडा केला. नाथ महाराजांची समाधी भंग झाली आणि त्या माणसानं सांगितलं, त्या शेतकऱ्याने सांगितलं, महाराज तुम्हाला चावायला आलेला सर्प तुमच्या डोक्यावरती छाया धरून बसलाय. सद्गुरूंची आज्ञा काय होती, काही वेगळं घडलं तर मला सांगायचं. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी विचार केला, आम्हा डंखो आला काळ तो तव झाला कृपाळ, भली ओळखी झाली आता चित्त मीनले से चित्ता, एका जनार्दना पायी जिण्या मरण्या सौरस नाही. जर हा साप आपल्याला चावला असता तर आपण इथेच गतप्राण झालो असतो. आणि निश्चितपणे परमात्म्याचा धावा केला. आणि आश्चर्य असं की भगवान श्रीकृष्णानं त्या शेतकऱ्याला आणि नाथ महाराजांना प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन दिलं आणि नाथ महाराज पुन्हा आपल्या सद्गुरूंच्याकडे गेले. म्हणजे जिथे काही वेगळी गोष्ट असते तिथे काहीतरी विशेषता असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे संकेत आपल्याला संत वाङ्मयामधून सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराजांचा एकंदरीत अवतार जर आपण बघितला, आवेश जर आपण बघितला, तर अशा प्रकारचे जे महात्मे आहेत ते काही सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक ठेवणारे नसतात. साधू संतांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी पिशाचवत असा एक प्रकार आहे बरं का. म्हणजे आलेल्या माणसाला शिव्या घालायच्या, कोणाला फटके मारायचे,
कोणाला गोड बोलायचं, कधीतरी आरडाओरडा करायचा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे अशी जी साधू आहे ती समाजामध्ये पसरलेली असतात आणि समाजावरती खरं तर ते उपकार करण्यासाठी आलेले असतात. कारण ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्यांचे बिसाट शब्द म्हणजे वेड्यासारखी केलेली जी बडबड आहे, ही बडबड सुद्धा काय आहे, सुखे म्हणू येती वेद. त्याला वेदाचीच तुलना त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे महात्मे एकतर सहजासहजी भेटत नाहीत बरं का. संत महात्मे हे सर्वप्रथम तर भेटतच नाहीत. चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्राचा अमृत आपल्याला सुखानं प्रशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल, बाहुबळावरती आपल्याला समुद्र तरून जाता येईल. पण आपलं भाग्य जर का नसेल तर आपल्याला संत महात्मे भेटत नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी, संतांची भेट ही अत्यंत अवघड आहे. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभम त्रयमेव एतत्. आचार्य भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी असं सांगितलंय, या जीवनामध्ये 3 गोष्टी ह्या अत्यंत दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव एतत्. कशासाठी? देवाचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व अर्थात तुम्ही म्हणाल आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालेलं नाही, आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेहामध्ये येऊन मनुष्यत्व ही कमी लोकांकडे असतं. म्हणून मनुष्यत्व आणि नरदेह याची सरमिसळ करू नका. नरदेह इथं बसलेले आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेला आहे, पण याच्यातला प्रत्येक जण काही मनुष्य नाही. नरदेह प्राप्त झालाय पण मनुष्य नाही. मग मनुष्य म्हणजे काय? मनुष्य धर्माचं आचरण जो करतो तो मनुष्य आहे. पशुवत आचरण करणारा, देहानं जरी नरदेहानं जरी तो नरदेह असला तरी देखील त्याला पशुचं समजलं पाहिजे, कारण त्याचं आचरण त्या पद्धतीने आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर नरदेहाची प्राप्ती ही सामान्य आहे, पण मनुष्यत्वाची प्राप्ती ही विशेष आहे. म्हणून आचार्यांनी सांगितले मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. मनुष्यत्व प्राप्त झालं परंतु मुमुक्षुता प्राप्त झाली नाही, उपयोग नाही. मुमुक्षुता म्हणजे काय? मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा. ज्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला नरदेह दिलेला आहे आणि या ठिकाणी पाठवलं, ती मुमुक्षुता निर्माण झाली पाहिजे तर मोक्ष प्राप्त होणार आहे. मोक्षाची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम साध्य आहे, प्राप्तव्य आहे. परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणजे जीवनामध्ये सगळं आलं. अर्थात परमात्म्याची परोक्षानुभूती नाही तर अपरोक्षानुभूती असं आपल्याला पाहता येईल. कारण परोक्षानुभूती म्हणजे देव, आम्ही दर्शनाला जातो देवळामध्ये आणि तिथे मूर्तीकडे पाहतो. आपण सुंदर प्रभू रामरायाची या ठिकाणी मूर्ती, या ठिकाणी चित्र त्याचं लावलेलं आहे. तिथे जी असलेली मूर्ती आहे ती प्रभू रामाची परोक्ष दर्शन देणारी मूर्ती आहे. पण अपरोक्षानुभूती म्हणजे काय? तो परमात्मा एकदेशी नाही तर सर्वदेशी आहे, म्हणजे अपरोक्षानुभूती. म्हणजे तो परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, येथोनी पाहे तेथवरी, येथोनी पाहे तेथवरी. येथोनी पाहे तेथवरी, येथोनी पाहे तेथवरी, येथोनी पाहे तेथवरी. तव तव अवघा दिसे हरी, कोठे राहू, आता जाऊन कोठे राहू, आता जाऊन कोठे राहू, आता जाऊन कोठे राहू.
पाहे तेथवरी, जिथपर्यंत आमची दृष्टी जातीये. तव तव अवघा दिसे हरी. चराचरामध्ये परमात्मा आम्हाला दिसू लागला. प्रश्न असा पडला, आता जाऊन कोठे राहू? कुठे राहायचं? जिथे परमात्मा नाही अशा ठिकाणी जाण्याचा विचार केला, पण असं काही शक्य झालं नाही. आता जाऊन कोठे राहू? जिकडे पाहे तिकडे देव, गिरी कपाटी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी. अशा प्रकारे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. अशा पद्धतीनं परमात्मा चराचरामध्ये दिसणं ही परमात्म्याची अपरोक्षानुभूती आहे. मग अशा प्रकारे परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त व्हावी, परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं, ज्या योगानं त्या परमात्म्याचं खरं स्वरूप आम्हाला कळावं, याच्यासाठी स्वतःचे प्रयत्न हे कमकुवत असतात. आपल्याला कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा असते, साथीची अपेक्षा असते, आणि ही साथ सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराजांना सद्गुरू समजून त्यांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करणं हीच प्रत्येक शिष्याची कृती असणं अपेक्षित आहे. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. या ठिकाणी जे दास्यत्व आपण करतोय ते अगर्वता करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपलं तन मन धन या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या चरणापाशी अर्पण करणं अपेक्षित असतं. तर मग सद्गुरू काय करत असतात? आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणून जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती ही अंतिम प्राप्तव्य आहे. परमात्म्याची अपरोक्षानुभूती ही महत्त्वाची आहे. म्हणजे परमात्म्याचं यथार्थ स्वरूपानं ज्ञान होणं गरजेचं आहे. तो परमात्मा किती व्यापक आहे हे सांगत असताना अनेक ठिकाणी त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्तिभिसंविशन्ति तद्विजिज्ञासा स्वतद्ब्रह्मेति, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा एवढा व्यापक आहे आणि चराचरामध्ये व्यापून तो शिल्लक राहिला. अत्यतिष्ठत दशांगुलम असं पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. परमात्मा अख्ख्या विश्वाला व्यापून 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. परंतु त्याचं व्यापकत्व आपल्याला सामान्य डोळ्यानं कळत नाही. आपल्या अंतःकरणाची पोच त्या परमात्म्याच्या अपरोक्षानुभूतीपर्यंत जात नाही. आम्हाला कळतं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तो परमात्मा कसा आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, हे आम्हाला त्याचं स्वरूप माहिती आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, आम्हाला माहिती आहे. परंतु आनंद अद्वय नित्य निरामय ह्या सगळ्या गोष्टी परोक्ष गोष्टी आहेत. म्हणजे त्याचं स्वरूप सामान्यपणे वर्णन करणाऱ्या आहेत, पण त्याचं खरं स्वरूप जे आहे, ज्याला अपरोक्षानुभव आपण म्हणतो, तो अपरोक्षानुभव आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंच्याच शरणागतीमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण ज्ञान प्राप्त करण्याच्यासाठी फार पायऱ्या पार कराव्या लागतात. ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही. तो परमात्मा आणि मी एक आहे, जमत नाही. माझ्या मनानं जर का मी ही गोष्ट म्हणत असेल तर त्याला काही उपयोग नाही. माझा अभ्यास जीवनामध्ये अखंड परमार्थ करणारी लाखो माणसं आहेत, परंतु सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात नाहीत. त्यांचा परमार्थ सफल होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, पुन्हा तीच क्रिया करावी लागणार आहे. परंतु यावेळी मात्र सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाऊन ते ज्ञानामृत आपल्याला प्राशन करावं लागणार आहे. सद्गुरूंची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. स्वतःच्या मनानं हल्ली एक वर्ग निघालाय, तो म्हणतो की संतांच्या ग्रंथांनाच संत माना, सद्गुरू माना. परंतु असं चालत नाही. प्रत्यक्ष शरीरानं कोणीतरी सद्गुरू आपल्याला अनुग्रहित करणं अपेक्षित असतं. तोपर्यंत शिष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. शरीरानं अपेक्षित आहे, ठीक आहे. आपण पाहू संतांच्या बाबतीमध्ये आपण त्याचं चिंतन करणारच आहोत. परंतु आम्हाला प्रत्यक्षपणे सद्गुरू हे सांगतात तत्वमसी, तो परमात्मा आणि मी हा एक आहेत. हे महावाक्य आम्हाला सांगतात. प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. 4 वेदाची ही 4 महावाक्य आहेत. याच्यातून काय सांगितलंय? तत्वमसी या महावाक्यातून सांगितलं. तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे आपण, असी म्हणजे एक आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला संत महात्मे उपदेश करतात. आम्हाला सामान्यपणे ही गोष्ट कळते. मग माणसं म्हणतात काय गरज आहे सद्गुरू करण्याची, काय गरज आहे? आम्ही ग्रंथ वाचू आणि त्यांनाच सद्गुरू मानू, चालत नाही. लक्षात घ्या,
समुद्राचं पाणी जर का आपण हातामध्ये घेऊन कुठल्या भांड्यामध्ये घेऊन जर पिलं तर ते खारट लागणार आहे. परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे आपल्याकडे येणार आहे तेव्हा ते आपल्याला गोड लागणार आहे. म्हणजे सद्गुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालेलं ज्ञान हे खरं ज्ञान आहे. आम्ही ग्रंथाच्या माध्यमातून एखादं ज्ञान प्राप्त करू, एखादी गोष्ट माहिती करून घेऊ, पण त्यानं पहिलंच ठेवा, बदलू नका सारखं. परंतु नको इकं नका देऊ, बदलायचं काही कारण नव्हतं, आहे तेच राहू द्या. मेघद्वारा पाणी प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे ते आपल्याला मधुर लागतं, गोड लागतं, पिण्यायोग्य होतं, त्याप्रमाणे स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करायचा नसतो, तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं करायचा असतो, तर आपल्याला योग्य वाटेवरती जाता येईल. आम्ही परमार्थ जीवनभर किती जरी केला तरी उपयोग नाही जोपर्यंत सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त करून घेत नाहीत. म्हणून हे सद्गुरूंचं महती सांगण्याचं कारणच हे आहे, कारण जीवनामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे फक्त सद्गुरू आहेत. मी आपल्याला सांगत होतो की परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे अवघड आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेत, परमात्म्याला जाणण्याच्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्या अनेक मार्गांचं जर चिंतन केलं, त्यातल्या काहींचं चिंतन केलं तरी सुद्धा आजच्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही. काय गोष्टी आहेत? कोणी ज्ञान माध्यमातून पोचतो, कोणी योग माध्यमातून पोचतो, परंतु ह्या गोष्टी सोप्या आहेत का? या सोप्या नाहीत, लक्षात ठेवा. योगी जेव्हा कडेकपाटामध्ये फिरतात, शेकडो हजारो वर्ष ध्यान करतात, तेव्हा कुठेतरी त्यांना परमात्म्याची चाहूल लागते आणि परमात्मा जाणतो, त्याला जाणवायला लागतो. कारण परमात्मा जो निर्गुण निराकार आहे तो चर्मचक्षुचा विषय नाही, तो ज्ञानचक्षुचा विषय आहे. म्हणून त्यांना तो जाणवायला लागतो, तो दिसत नाही या योग्यानं. मग अवस्था काय होते? अवस्था अशी होते की समाधी लागते आणि त्या समाधीचं सुख म्हणजेच परमात्म्याचा अनुभव किंवा परमात्म्याची प्राप्ती असं होतं. पण सामान्य साधकाला हा अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. अहो, संत महात्म्यांचा अधिकार या योग्यांपेक्षा खूप मोठा आहे. योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी, ज्ञानोबारायांनी सांगितले. योगी आणि मुनिजनांना ध्यानामध्ये जो परमात्म्याचा अनुभव येतो, आमच्यासारख्या लोकांना तो अनुभव घेण्याच्यासाठी कुठेही हिमालयात जाण्याची गरज नाही, विशिष्ट प्रकारचं आसन घालण्याची गरज नाही. आम्ही सामान्यपणे बसलो तरी आम्हाला त्याचा अनुभव येतो. एवढंच नाही, आम्ही झोपलो तरी आम्हाला तोच अनुभव येतो जो योग्यांना वर्षानुवर्ष ध्यानधारणा करून प्राप्त होतो. कशामुळे हा अधिकार प्राप्त झाला ज्ञानोबारायांना? कधी विचार केलाय? सद्गुरूंच्या शरणागतीमुळे प्राप्त झाला. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. योग मार्गाने जाणारे साधक आहेत. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं 9व्या अध्यायामध्ये, ते म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ताने तानच प्यावी भुकेली या भूकची खावी, अहोरात्री वावी मावा वारा, शीत वेढावे उष्ण पांगुरावे, वृष्टीचे असावे घरा तू. कितीतरी टप्पे टप्पे जर आपण बघितले, तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे आणि रिद्धिसिद्धींची द्वंद्वे पडून ठाती. म्हणजे योग मार्ग हा एवढा सोपा, योग हा शब्द जेवढा सोपा आहे तेवढी त्याची क्रिया सोपी नाही बरं का. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग, शरीर शोषण प्राण गुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग, गुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्ववायुचा रेत तोडुनी करिवो वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय.
वारकऱ्यांनी इमाने इतबारे सांगायचं. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा सोपं आहे का शरीर शोषण सोपं आहे? बोला. इमाने इतबारे सांगायचं. कोणी खरोखर म्हटलं मागे, काही लोकांच्या पाठ असेल, मला म्हणायचं नाही, काही बोलायचं नाही त्याच्यावर. खरोखर सांगा किती जणांना म्हणता आलं? अहो म्हणणं एवढं अवघड आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा रेत तोडुनी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा हे सोपं आहे. मग जे म्हणायला एवढा अवघड आहे ते करायला किती अवघड असेल? त्याच्या वाटेला जायचं नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं बरं परंतु तरी देखील अवघड ज्ञान माध्यम आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती, मुमुक्षुता या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला उपदेशित करतात आणि परमात्म्याची प्राप्ती करून देतात. विवेक महत्वाचा आहे. आत्मानात्म विवेक ज्याला शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे, परमात्म्याची अवस्था नेमकी काय आहे, या पद्धतीचं जे ज्ञान आहे त्याला विवेक म्हणायचं. वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात, अशी व्याख्या केलेली विचारसागरमध्ये. म्हणजे फक्त त्यागाला वैराग्य म्हणत नाही तर त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. त्याग सोपा आहे, इच्छा सोपी नाही. उदाहरण देतो. पंक्तीमध्ये जेव्हा माणसं बसलेली असतात तेव्हा असे काही पदार्थ खाण्यासाठी येतात की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्या आवडीच्या असतात. एखाद्याला उपवास असेल, एकादशी आहे, भजे गरम गरम तळतात. तर भजे म्हटल्यानंतर सगळ्यांना आवडणारा विषय, गरम गरम भजे आणि त्याचा वास, त्याला सुवास म्हणा, काही जण त्याला दुर्वासही म्हणतात बरं का. त्याचा वास येऊ लागला आणि एकाने विचारलं, अरे भजे खाणार का? तो विचार करू लागला, खावं तर वाटतंय पण एकादशी आहे. मग तो काय म्हणतो, नको नको नको, एकादशी आहे. एकादशी नसती तर खाल्लं असतं. म्हणजे वैराग्य बरोबर दिसतंय की तो खात नाही, पण त्याचं मन त्याला सांगतं की आज एकादशी नसायला पाहिजे होती तर 2 प्लेट खाल्ल्या असत्या. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याग कृतीनं वेगळा आणि मनातून वेगळा असतो. त्यामुळे वैराग्याची व्याख्या करत असताना भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हटलेलंच नाही, भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची इच्छा निर्माण होणं ही दुसरी गोष्ट आहे. समाधी षटसंपत्ती आहे. शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टी करायच्या. त्याची स्वतंत्र व्याख्या आहे. शम म्हणजे काय? मनाचा निग्रह. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. हे सगळ्या गोष्टी या एक 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 करत जायच्या आणि त्याच्यानंतर काय तर मुमुक्षुता प्राप्त होणार की मला परमात्म्याची प्राप्ती होईल का, अशा प्रकारची इच्छा. मग आपलं भाग्य असेल तर सद्गुरू येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे ही देखील क्रिया जर आपण बघितली तर वाटती तितकी सोपी नाही. मग एखादी अवघड गोष्ट जेव्हा असते ती आपल्याकडून जेव्हा होऊ शकत नसते तेव्हा आपण मधला मार्ग शोधत असतो, त्याला आपण उपाय म्हणतो. एखादी गोष्ट मी करतोय पण मला त्याच्यामध्ये काही यश येत नाही, मग एखादा असा मार्ग आहे का ज्याला इंग्रजीमध्ये शॉर्टकट म्हणतात, असा एखादा मधला मार्ग आहे का, एखादा उपाय आहे का की ज्या माध्यमातून मी माझं हे काम करून घेऊ शकतो? हीच भूमिका जर आपण बघितली तर नाथ महाराजांच्या या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडते. नाथ महाराजांनी आपल्याला उपाय सांगितलेला आहे. इतर सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर या गोष्टी करण्याची गरज नाही. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलं तर ब्रह्माची प्राप्ती होते. अभंगाच्या पहिल्या सद्गुरूची शरण जाये, सद्गुरूची शरण जाये जाये, सद्गुरूची शरण जाये जाये, सद्गुरूची शरण जाये
जे शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. जो सद्गुरूंना शरण जातो त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. मग असं कधी बघितलंय का? हा अनुभव जेव्हा एकनाथ महाराज आपल्याला सेवितो हा रस वाटितो आणि काही ह्या न्यायानं देतात, मग असा अनुभव कोणाला आलेला आहे का? सगळ्या संतांचं जीवन जर आपण बघितलं तर आपल्याला हे अनुभव त्यांच्या ठिकाणी आलेले पाहायला सापडतात. निळोबारायांचं चिंतन करा. निळोबारायांचा अवतार हा तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या कित्येक वर्षानंतर झालेला आहे. परंतु निळोबारायांनी असा संकल्प केला की तुकोबारायांचाच अनुग्रह मला प्राप्त झाला पाहिजे. धरलं. आपल्या बऱ्यापैकी लोकांना कथा माहिती असेल. तुकोबारायांचं दर्शन व्हावं याच्यासाठी निळोबारायांनी धरलं. काही दिवसानंतर देव प्रकट झाला आणि सांगितलं, निळोबा डोळे उघड, मी आलोय. निळोबारायांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. तुझा धावा करतच नाही म्हणले देवा. तुकोबारायांची प्राप्ती व्हावी याच्यासाठी हा संकल्प मी घेतलेला आहे, तुझ्या दर्शनाच्यासाठी अजिबात नाही. देव आधी प्रकट झाला, संत नंतर प्रकट झाले. तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त होण्याच्यासाठी 42 दिवसांची वाट निळोबारायांना पाहावी लागली. याच्यातून अजून एक सिद्धांत बाहेर येतो बरं का. देवाची भेट सोपी आहे, पण संतांची भेट अवघड आहे. प्रत्यक्ष तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा. त्यांच्या वह्या जेव्हा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या त्यावेळी त्यांनी उपोषण केलं. ते उपोषण किती दिवसांचं होतं? परमात्मा किती दिवसांनी प्रकट झाला? 13 दिवसांनी प्रकट झाला. आणि तुकोबारायांचं दर्शन प्राप्त करण्यासाठी निळोबारायांना 42 दिवसांची वाट बघावी लागली. म्हणजे देवाच्या भेटीपेक्षा संतांची भेट अवघड आहे. निळोबारायांना तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी ठरवलं असतं तर काहीही करू शकले असते. त्यांनी ठरवलेल्या गोष्टी परमार्थामध्ये अभंग लिहिले, सगळ्या गोष्टी झाल्या. बंद करा फोन. अभंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जरी नसते गेले तरी चाललं असतं. अधिकार केवढा संपन्न आहे आपण बघा. निळोबारायांच्या गवळणी काय भाषा आहे त्याची. परंतु सद्गुरूंची शरणागती याच्याशिवाय परमार्थामध्ये गती नाही हे निळोबारायांना माहिती होतं. म्हणून तुकोबारायांचा अनुग्रह झाला. तुकाराम महाराजांचा विचार करा. सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती तू पपाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. पूर्ण अभंग बघा. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की मला सद्गुरूंचा उपदेश कसा झाला? स्वप्नामध्ये प्राप्त झाला. म्हणजे तुकाराम महाराजांची अवस्था एवढी मोठी आहे की त्यांना सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज नाही, तरी देखील सद्गुरूची प्राप्ती त्यांना स्वप्नामध्ये झाली. म्हणजे स्वप्नामध्ये का होईना त्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली आहे. अजून मागे जा. एकनाथ महाराजांचं जीवन बघा. वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी एकनाथ महाराज गेले. देवगिरीच्या किल्ल्यावरती जनार्दन स्वामी नामक किल्लेदार आणि त्यांच्या शरणागतीमध्ये नाथ महाराज गेले. खूप मोठी कथा आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही. नाथ महाराजांना गरज नाही कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची. अधिकार नाथ महाराजांचा जर आपण बघितला तर वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त लिखाण जर का कोणी केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा नाशिकमध्ये आले होते तेव्हा त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं की एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायणातल्या काही ओव्या त्यांना वाचायच्यात, त्यांना ऐकायच्यात. आणि म्हणून नाशिकमध्ये जेव्हा ते काळाराम मंदिरामध्ये आले तेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्यांना एकनाथी भावार्थ रामायणाच्या ओव्या वाचून दाखवल्या. अर्थात त्यांच्याकडे असणारा वेळ जर आपण बघितला तर तो अतिशय थोडा असल्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये नाशिकचं महत्त्व, पंचवटीचं महत्त्व त्या ठिकाणी त्याचं पारायण आम्ही काही लोकांनी केलं, त्यांचा सन्मान वगैरे केला. असं जे भावार्थ रामायण आहे नाथ महाराजांचं, ते वारकरी संप्रदायामधलं
सर्वात मोठं रामायणच नाही तर हा ग्रंथ वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ आहे. म्हणजे कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला, अहो वारकऱ्यांना माहीत नाही महाराज, वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ कोणता, फार कमी लोक सांगतील. उत्तर आहे भावार्थ रामायण. 44,000 ओव्या, ज्ञानेश्वरीच्या 5 पट, एकनाथी भागवताच्या 2.5 पट एवढा मोठा ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिला. भावार्थ. सर्वात छोटा ग्रंथ कोणता? चिरंजीवपद 42 ओव्यांचा. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ चिरंजीवपद 42 ओव्यांचा एकनाथ महाराजांचा. या व्यतिरिक्त स्वात्मसुख, आनंदलहरी, शुकाष्टक, हस्तामलक, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, 4000 अभंगांची गाथा, भारूड, अन्य हरिपाठ, ब्रिदावळी, अन्य ग्रंथ जर आपण बघितले तर वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित केल्याच्या नंतर 60% वाटा एकट्या एकनाथ महाराजांचं एवढं मोठं वाङ्मय नाथ महाराजांनी लिहिलं. त्यामुळे ही व्याप्ती जर आपण बघितली ते सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही शक्य नाही. नाथ महाराजांनी ठरवलं असतं तर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये न जाता देखील हे लिहू शकले असते, कारण प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती, स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता, हरे भव भय चिंता. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, स्वयवन माळी अवतरले, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी स्वये वनमाळी अवतरले. वनमाळी म्हणजे भगवान महाविष्णू. नाथ महाराजांचं वर्णन महाविष्णू असं अनेक ठिकाणी केलेलं आहे. नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये असणारे श्री कृष्ण दयाळराव महाराजांनी एकनाथ महाराजांचं एक दशक लिहिलेलं आहे. सप्रेमयुक्त घडली गुरुभक्तीसाची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधाभरणावतारी. याचा अर्थ काय आहे? बरेच लोक विचारतात, श्री एकनाथ विबुधाभरणावतारी म्हणजे काय? अर्थात आपल्या लोकांना कदाचित याचं माहिती नसेल हे दशक, पण ज्यांना माहिती आहे त्यांचा प्रश्न असतो की श्री एकनाथ विबुधाभरणावतारीचा अर्थ काय होतो. तर त्याचा अर्थ आज आपल्याला सांगतो. श्री एकनाथ म्हणजे एकनाथ महाराज हे विबुध म्हणजे देव, अभरण म्हणजे अलंकार, देवांचा अलंकार असणाऱ्या महाविष्णूचे अवतार आहे. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी, देवांचा अलंकार असणाऱ्या महाविष्णूचे अवतार असे एकनाथ महाराज आहेत. आणि म्हणून श्री एकनाथ विबुधाभरणावतारी महाविष्णूचे अवतार नाथ महाराज आहेत. त्यांना कशाची कमतरता आहे? कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज आहे? ज्याप्रमाणे ज्ञानोबा उपजताच ज्ञानी आहेत त्याप्रमाणे नाथ महाराज सुद्धा ज्ञानी आहेत. परंतु परमार्थ करत असताना सद्गुरूंच्या शरणागतीचं महत्त्व हे लोकांना सांगण्याच्यासाठी म्हणून नाथ महाराज सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलेले आपण पाहतो. त्याच्या मागे जा. नामदेवरायांचं उदाहरण आपल्या परिसरामध्येच, औंढा नागनाथ परिसरामध्ये त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे सत्पुरुष ज्ञानोबारायांचे शिष्य परंपरेतले, आणि त्यांच्या शरणागतीमध्ये नामदेवरायांना जावं लागलं. कथा माहिती आहे. गोरोबा काकांच्याकडे सगळी संत मंडळी आली. ज्ञानोबारायांनी संतांनी सांगितलं, बघा सगळ्यांचे मडके कच्चे आहेत का पक्के आहेत? सगळ्यांच्या डोक्यामध्ये थापटणं मारण्यात आलं. कोणी काही बोलेना. नामदेवरायांच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं, जोरात ओरडले. गोरोबा काकांनी सांगितलं हे मडकं कच्चं आहे. सगळेजण हसले. नामदेवरायांना वाईट वाटलं. म्हटले असं कसं? माझा अधिकार काय आहे? देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे. देव प्रत्यक्ष माझ्याबरोबर जेवतो, माझ्याशी गप्पा मारतो. मी जर रावळात गेलो नाही तर देव माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना विचारतो आज नामा आला नाही. एवढा माझा अधिकार. देवाशी आजपर्यंत अशी सलगी कोणाचीही नाही, आणि तरीसुद्धा मला कच्चं मडकं म्हटलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय ही गोष्ट प्राप्त होणार नाही. तुला कच्चंच मडकं ठरवलं जाणार आहे. त्यांनी सांगितलं अरे ज्ञानोबारायांना नामदेवरायांनी सांगितलं माणसाचं ध्येय काय आहे? मनुष्य जन्म कशासाठी आहे? भगवंताच्या भेटीसाठी. मला तो रोज प्राप्त आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं हा भगवंताच्या भेटीसाठी नाही,
तर भगवंताचं यथार्थ स्वरूप कळण्याच्यासाठी आणि तद्द्वारा त्याचं ज्ञान अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्यासाठी आहे. काय करावं लागेल? औंढा नागनाथला जा. आले, बघितलं विसोबा खेचर मस्तपैकी आपले पाय टाकून पिंडीवरती झोपलेले. नामदेवरायांनी आरडाओरडा केला, म्हणले कळत नाही तुम्हाला पिंडीवरती पाय ठेवताय? त्यांनी सांगितलं जिथे देव नाही तिथे पाय ठेव. पाय उचलला, इकडे ठेवला, इकडे पिंड, उचलला, तिकडे ठेवलं, तिकडे पिंड. नामदेवरायांना अनुग्रह प्राप्त झाला. त्यांना लक्षात आलं की देव हा एकदेशी नाही, हा सर्वदेशी आहे, हा सर्वांतर्यामी आहे. आणि म्हणून नामदेवरायांना सुद्धा देव जरी प्रत्यक्ष भेटत असला किंवा नामदेवराय जरी देवांना प्रत्यक्ष भेटत असले तरी देखील सद्गुरूंची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचं जीवन हे अर्धवट होतं. ज्ञानोबारायांचा विचार करा. मी आपल्याला सांगितलं योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली? सद्गुरूंच्या शरणागतीमुळे प्राप्त झाली. ज्ञानोबाराय तर उपजताच ज्ञानी आहे. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी आले लोटांगणी चांगदेव हा अधिकार. परंतु ते ज्ञानोबाराय सांगतायत ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि मी उद्धरलो. आणि त्यामुळे ज्ञानोबारायदी संत जर ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया जे ठरले. इथे सुद्धा थोडंसं लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रारंभ केला आहे, तर अशी गोष्ट चुकीची आहे. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा प्रारंभ केलेला नाही. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना एका छत्राखाली सर्वप्रथम आणलं म्हणून पाया रचला असं म्हटलेलं आहे. जर ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, अर्थात वारकरी संप्रदाय सुरू केला असं जर म्हटलं तर हा अनादी ठरणार नाही, हा 700 वर्षांचा संप्रदाय ठरेल. परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचा आद्य वारकरी जर कोण असेल तर तो भगवान महादेव आहे. बरं का, भगवान महादेव हा आद्य वैष्णव आहे आणि भगवान विष्णू हे आद्य शैव आहेत. म्हणजे एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे परमात्मा हा पंढरपुरामध्ये नाही, तो चराचरामध्ये व्याप्त आहे. नामदेवरायांना सांगितलं अवस्था बदलली. ज्ञानोबारायांची अवस्था जर आपण बघितली तर सद्गुरूंची गरज नाही, अधिकार एवढा मोठा, तरी देखील ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. म्हणजे आपल्याला सद्गुरूंची महत्ता कळते. जाऊ द्या, तुम्ही म्हणाल संत महात्मे तर हे सामान्य लोकांसारखे आहेत. अर्थात संत महात्मे सामान्य लोकांच्या सारखे जरी तुमच्या आमच्यामध्ये मिसळत असले तरी देखील त्यांना सामान्य समजण्याची चूक करता कामा नये. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. माणसासारखे जरी ते तुमच्या आमच्यासारखे जगामध्ये वर्तत असतील तरी सुद्धा त्यांना सामान्य समजण्याची चूक करू नये. लोकांनी ती चूक केली त्या त्या काळामध्ये आणि म्हणून त्या त्या संतांचं महत्त्व त्या त्या काळी लोकांना सुरुवातीला कळालं नाही. अनुभव जेव्हा त्यांना प्राप्त झाले तेव्हा ते संत किती महत्त्वाचे ते त्यांना कळालं. सामान्यपणे माणसासारखे वर्तन करणारे संत हे सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात, यात काहीच विशेष नाही. मी काय म्हणतोय, यात काहीच विशेष नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी अवतरलेला प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातो. प्रभू रामचंद्राचा विचार करा, भगवान श्रीकृष्णाचा विचार केला.
भगवान श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींचं सानिध्य प्राप्त केलं आणि त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त केला. भगवान श्रीकृष्ण आहेत. अहो, त्याचं स्मरण केल्याच्या नंतर काय होऊ शकणार नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, त्याचं नाव जर आम्ही घेतलं तर काय होणार नाही. परंतु तो परमात्मा जेव्हा अवतरित झाला, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आला, तो काहीही करू शकला असता. परंतु ही जी शिष्ट परंपरा आहे की जीवनामध्ये माणसानं जन्म घेतल्याच्या नंतर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलं पाहिजे, याला प्रत्यक्ष परमात्मा अपवाद ठरला नाही. प्रभू रामचंद्राचा विचार करा. प्रभू रामचंद्र वसिष्ठ ऋषींना शरण गेले. परब्रह्म राम वसिष्ठा शरण, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला, कृष्णे सांदीपन गुरु केला. सांदीपन गुरु केला. परब्रह्मराम वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला. प्रत्यक्ष परमात्मा प्रभू रामचंद्र वसिष्ठांच्या शरणागतीमध्ये गेलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णानं सांदीपनी ऋषींना आपला गुरु मानलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये जर आपण बघितलं तर गुरु शिवाय पर्याय नाही. गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, हरि बिना कछु नाही खाली. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आता हा अभंग बघितला. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. हा अभंग स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये आता मी वाचला आणि मला बरं वाटलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की श्री एकनाथ स्वामींचा हा हिंदीतला हा अभंग त्या ठिकाणी म्हटल्या गेला. गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई. सद्गुरूंची कृपा जोपर्यंत होत नाही, सद्गुरु कृपा काय सांगितले नाथ महाराजांनीच, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई. म्हणजे अंजन घातल्याच्या नंतर डोळे स्वच्छ होतात, म्हणजे दृष्टी बदलते असं आपण म्हणू शकतो. म्हणून सद्गुरूंच्या कृपेमुळे आपली दृष्टी बदलू शकते, एवढा अधिकार हा संतांचा आणि सद्गुरूंचा आहे. आणि त्यामुळे नाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. आता ब्रह्म म्हणजे काय हे आपण पाहिलं. ब्रह्म म्हणजे परब्रह्म. त्याचं स्वरूप कसं आहे, काय आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सच्चित आनंद म्हणजे परमात्मा आहे. मग आनंद आपल्याला कोणाच्या सहवासामध्ये गेल्यानंतर भेटतो, तर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर भेटतो. आता कित्येक वेळापासून आपण सद्गुरू 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 सद्गुरू, व्यावहारिक भाषेमध्ये माणसं त्यांना गुरु म्हणतात. परंतु गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. तुम्ही म्हणाल काय फरक आहे. जो सद असतो, जो चांगला असतो, तो सद्गुरू. अशी त्या सद्गुरूंची व्याख्या करता येईल का? नाही करता येणार. गुरु म्हणजे काय, व्यावहारिक गोष्टी सहित कोणत्याही गोष्टीसाठी जो आपल्याला मार्गदर्शक ठरलेला असतो तो गुरु आहे. अगदी एखाद्याला तंबाखू कशी चोळून खायची हे शिकवणारा सुद्धा त्या क्षेत्रातला त्याचा गुरु आहे. म्हणून गुरु हा सामान्य आहे. हल्ली लोक शिक्षकांना सुद्धा काय म्हणतात, हे आमचे गुरु आहेत. हल्लीच्या काळामध्ये राजकारणी सुद्धा काय म्हणतात, हे आमच्या राजकारणातले गुरु आहेत. म्हणजे जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले होते. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं, नाथ भागवतामध्ये, पृथ्वी वायुराकाशमापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जोगरसिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुकुरोर्भकः कुमारी शरकृत सर्पः उर्णनाभी सुपेशकृत. हे 24 गुरु आहेत भगवान दत्तात्रयांनी केलेले.
मुळामध्ये वाचा म्हणजे आपल्याला कळेल की भगवान दत्तात्रयांनी कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गुणाकडे बघून कोणाकोणाला गुरु केलं. म्हणजे गुरु हे अनेक असू शकतात, सद्गुरु मात्र एक आहे. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. नाथ महाराज सांगतात, जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे तर आईते गुरु किती काही मिळतील. हल्ली चांगलं पेव फुटलेला आहे. कोणालाही काही समस्या असली की जायचं, महाराज असं असं झालं, हा मंत्र म्हणा काम होईल. मंत्रानं काम होत नाही, मंत्रावर ठेवलेल्या श्रद्धेमुळं काम होतं. विठ्ठल विठ्ठल. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे हजारो शेकडो हजारो मिळतील, पण आपल्या शिष्याला सद्वस्तू म्हणजे परमात्म्यापर्यंत जो घेऊन जातो श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. श्रीकृष्ण त्याला सद्गुरु म्हणतात. मग सद्गुरु कोण आहे? सद्गुरु आणि सत्शिष्य असा भाग करण्याची आता वेळ आलेली आहे. आतापर्यंत गुरु आणि सद्गुरु असंच होतं, पण आता शिष्य आणि सत्शिष्य अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक शिष्य हा सद असू शकत नाही. प्रत्येक मार्गदर्शक असू शकत नाही, म्हणून त्याला सत्शिष्य, तो चांगला असेल तर त्याला सत्शिष्य म्हणायचं, नाही तर नुसतं शिष्य म्हणायचं अशी म्हणणे. असे अनेक गुरु आहेत आणि त्यांचे असे अनेक चेले आहेत, अनेक शिष्य आहेत. जसे गुरु तसे त्यांना मिळणारे शिष्य आहेत. एकाला शिष्यच मिळत नव्हता. एक गुरु होते, त्यांना शिष्यच मिळत नव्हता. वयोवृद्ध झालेले, त्यांना असं वाटायचं की कोणीतरी एखादा आपला अनुग्रह घ्यावा, म्हणजे आपलं काहीतरी काम करेल, इथे राहील, थोडा स्वयंपाक वगैरे करेल, जेवू घालील, माझं हवं नको ते सगळं पाहिल, म्हणून बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. योगायोगानं एक शिष्य त्याला मिळाला. आता तो शिष्य मिळाल्याच्या नंतर आनंद झाला गुरुला. म्हटले बरं झालं मिळाला. परिस्थिती अशी होती, याला शिष्य मिळत नव्हता आणि याला गुरु मिळत नव्हता. म्हणजे हाडळीला नाही नवरा आणि खविसाला नाही बायको, अशी अवस्था. याला गुरु प्राप्त झाला म्हणून याला आनंद, याला शिष्य प्राप्त झाला म्हणून गुरुला आनंद. वा वा वा, बरं झालं म्हणे. आता त्या शिष्याला काम करण्यासाठी तो आपल्या उपयोगाला यावा ही भूमिका त्या गुरुची. बसलेले दोघं निवांत आतमध्ये आश्रमामध्ये, आणि जोराचा सुसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्याच्या नंतर गुरूंनी सांगितलं, विचार केला, बाहेर गायी पावसामध्ये भिजतील, पाऊस येण्याची शक्यता आहे, पावसामध्ये भिजतील. शिष्याला सांगितलं, म्हणले अरे बाळा एक काम कर बरं, बाहेर गायी बांधलेल्या आहेत त्यांना जरा मुक्त कर. हा शिष्यच, त्यांनी सांगितलं देवा बसल्या जागेवरून, महाराज मुक्त करणारा मी कोण, आपण मुक्त करावं म्हटलं. मुक्त करण्याचं काम तर आपलं आहे, आमच्या सारख्या बद्धानं कोणाला काय मुक्ती द्यावी. गुरु विचार करू लागला, हा शिष्य कमीन गुरुच जास्त भेटलाय म्हणले. थोड्या वेळाने असं वाटलं पाऊस सुरू आहे की काय. पुन्हा गुरूंनी सांगितलं, अरे जरा बाहेर पाऊस पडतो का बघून ये. बसल्या जागेवरून शिष्यानं उत्तर दिलं, ही मांजर आत्ताच बाहेरून आत आलेली आहे, तिच्या पाठीवरून हात फिरवून बघा, हात ओले झाले तर पाऊस पडतोय समजा, नाही तर पडत नाही. असे गुरु आणि असे शिष्य कसे परमार्थाला उच्च प्रतीपर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊ शकतात? नाही जाऊ शकत. गुरु हा सद्गुरूच्या पात्रतेचा असावा. अर्थात सद्गुरू कोण आहे त्याचं चिंतन आपल्याला करायचंच आहे. परंतु दत्तप्रभूंनी 24 गुरु केले, ज्याच्यात जो चांगला गुण घेतला त्याला गुरु समजलं. पण सद्गुरू एकच आहे. ज्या परंपरेमधून आम्ही आलेलो आहोत, ज्या परंपरेमधून स्वामी महाराज आलेले आहेत, त्या भगवान दत्तात्रयांची परंपरा जर आपण बघितली, जो निर्गुण निराभास, जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते जास, तो सर्वासी आदि गुरु तयाचा ब्रह्म अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रयांपासून अशी परंपरा आलेली आहे. आदि नारायण विधी अत्रि दत्त, आणि असे भगवान दत्तात्रय ज्यांना आपण गुरुदेव दत्त म्हणतो, ते दत्त प्रभू, आपण त्यांना गुरुदेव दत्त जरी म्हणत असलो, सगळे जरी त्यांना आपण गुरुस्थानी मानत असलो, तरी त्यांनी शिष्य 3च केलं. गंमत बघा,
आपण त्यांना सगळेजण गुरुदेव दत्त म्हणतो, पण त्यांनी शिष्य 3च केल्यात. दत्तात्रय परंपरा सहस्त्र अर्जुन यदुदुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहीत तयाचा ब्रह्मानुग्रहीत केला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहीत दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. 3च शिष्य केले. मोठ्या माणसांचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांना सगळेच गुरु मानतात, पण ते काही ठराविक लोकांना शिष्य मानत असतात. वारकरी संप्रदायामध्ये 4 लोकांना जगद्गुरू म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे, किंबहुना मानण्यात आलेलं आहे. त्यापैकी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरू म्हटलंय. कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो परमात्मा, त्या जगद्गुरू असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जगद्गुरू आहेत. मग जगद्गुरू आहेत म्हणजे याचा अर्थ उलटा काय होतो की सगळं जग त्यांचं काय आहे? शिष्य आहे. पण अशी गोष्ट घडली का? नाही. जगद्गुरू जरी भगवंताला आपण म्हणत असलो तरी त्यांनी शिष्य 2च केलेले आहेत. पहिला अर्जुन, की ज्याला समरांगणावरती श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला आणि त्याचं मराठीतलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. दुसरा शिष्य म्हणजे त्यांच्याच भाऊकीतला उद्धव, त्याला उपदेश केला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी. आणि त्या श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जर का आपल्याला तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतामध्ये ते प्राप्त होणार आहे. मग अशा प्रकारे तत्वज्ञान जे या ग्रंथातून प्राप्त झालं ते कुणाला मिळालं तर अर्जुनाला आणि उद्धवाला. जग जरी त्याला जगद्गुरू म्हटले तरी सुद्धा त्यानं फक्त 2 जणांना शिष्य मानलंय. दत्तात्रेयाने 24 गुरु केले आहेत, पण सद्गुरू 1 आहे, शिष्य मात्र 3 केले. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांना आपण काय म्हणतो? जगद्गुरू. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान जर का कोणाचं असेल सद्य परिस्थितीमध्ये तर ते शंकराचार्यांच्या पीठाचं आहे. त्यामुळे आपण त्यांना जगद्गुरू असं म्हणतो. आजही त्या पीठावरती जे कोणी आसनस्थ झालेले आहेत, स्थापित झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? जगद्गुरू शंकराचार्य. म्हणजे आद्य शंकराचार्य जे आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याला सगळे आपण काय म्हणतो? जगद्गुरू म्हणतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचे ते गुरु असं आपण म्हणतो. पण त्या आचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी फक्त 6 शिष्य केलेले आहेत. म्हणजे मोठ्या लोकांचं काम वेगळंच आहे. आपल्याला सामान्य दृष्टीने आपण विचार करतो, पण मोठ्या लोकांचं काम वेगळं आहे. बरं, 2 जगद्गुरू झाले. तिसरे जगद्गुरू म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आरतीमध्ये काय म्हटलंय? आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तू चिथोर जगद्गुरू जगन्नाथा. जगद्गुरू नाथ महाराज आहेत. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. आणि नाथ महाराजांचे शिष्य किती? तर व्यावहारिक म्हणजे अर्थात हल्लीच्या काळामध्ये लोकांना जे ज्ञात आहेत ते फक्त 2-3 शिष्य माहिती आहेत. आणि त्यातल्या त्यात एक शिष्य सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे गावबा. सगळ्यांना माहिती आहे. अर्थात नाथ महाराजांचे पुत्र असणारे हरिपंडित महाराज हे सुरुवातीला नाथ महाराजांच्या विरोधात होते, पण ते सुद्धा नाथ महाराजांचे एका प्रसंगानंतर अधिकृत असे अनुग्रहित शिष्य झाले. त्याच्यानंतर नरहरी महाराज म्हणून होते. या व्यतिरिक्त आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला एकनाथ महाराजांच्या 28 शिष्य परंपरा सापडल्यात. म्हणजे 28 शिष्य ज्यांना प्रत्यक्ष नाथ महाराजांनी अनुग्रह दिलाय. जगद्गुरू म्हणतोय, लाखो लोक जगद्गुरू म्हणतायत, त्या मानाने 28 म्हणजे फार आहेत का? फार कमी आहेत.
बर, चौथे जगद्गुरू तुका, का जो अवतार नामयाचा. म्हणजे तुकाराम महाराजांना जगद्गुरू आपण म्हणतो. मग त्या दृष्टीनं जर बघितलं तर त्यांचे सुद्धा लाखो शिष्य असणं अपेक्षित आहे. आपण त्यांना जगद्गुरू म्हणतो, पण त्यांचे अनुग्रहित शिष्य किती? 14 टाळकरी त्यांचे अनुग्रहित शिष्य. त्या व्यतिरिक्त निळोबाराय, बहिणाबाई सारखे काही शिष्य असं मिळून जर बघितले तर फार तर फार 18 ते 20 शिष्य हे तुकोबारायांचे आपल्याला पाहायला सापडतात. अभ्यासकांनी अजून ते शोधावेत, लोकांसमोर आणावेत, चांगली गोष्ट आहे आणि येणं गरजेचं पण आहे. परंतु ज्ञात असणारे जे आहेत हे 15-20 शिष्य आपण म्हणू शकतो. मग लाखो लोकांच्या मानानं हे शिष्य काहीच नाही. म्हणजे मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला लोक जरी गुरु जगद्गुरू म्हणत असले, सद्गुरू म्हणत असले, तरी तो सगळ्यांना शिष्य मानत नसतो. काही ठराविक लोकांना शिष्यत्व तो प्रदान करत असतो. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या माणसांचं हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे जे सद्गुरू आहेत त्यांची शरणागती आपण केली पाहिजे. आता गुरु म्हणजे काय आपण पाहिलं. आता सद्गुरू म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. सद्गुरू कोणाला म्हणायचं? एखादा वेगळा वेशवाला दिसला, काहीतरी वेगळे कपडे घातलेत म्हणजे त्याला सद्गुरू समजायचं का? सामान्य माणसं समजत असतील. परंतु त्यांच्या फक्त उपासनेकडे बघून सुद्धा चालणार नाही. तर एकंदरीत सद्गुरूंची 3 लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तरच ते सद्गुरू म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहेत. सद्गुरूंची 3 लक्षणं शास्त्रांनी सांगितलेली आहेत. तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच स्वतःला सद्गुरू म्हणून घेऊ शकतो. किंबहुना शिष्यांनी त्यांनाच सद्गुरू म्हणून मान्यता द्यावी, अर्थात त्यांच्या शरणागतीमध्ये जावं. श्रोत्रिय म्हणजे काय? ज्याला शब्दाचं ज्ञान आहे, शब्द पांडित्य ज्याच्याकडे आहे. वेद, शास्त्र, पुराण या सगळ्या गोष्टी ज्यांना कळतात तो काय आहे? श्रोत्रिय आहे, शब्दाचं ज्ञान आहे. फक्त शब्दाचं ज्ञान आहे म्हणून कोणी सद्गुरू होऊ शकतो का? नाही. तर त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता देखील पाहिजे. म्हणजे तत्वमसी शिष्याला उपदेश केला, तो परमात्मा तू आहे, आधी तो त्याच्या अंगी भिनला पाहिजे. त्याला ते आधी कळालं पाहिजे की तो परमात्मा आणि मी एक आहे, तरच तो शिष्याला उपदेश करण्यामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून फक्त शब्द पांडित्य आहे म्हणून कोणी सद्गुरू होऊ शकत नाही. लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतात, मोठमोठी उपलक्षणं, उपाध्या, पदव्या लावून घेताना आपण पाहतो. शब्दाचं ज्ञान आहे म्हणजे कोणी सद्गुरू या पात्रतेचं होत नाही. एखादा पंडित म्हणू लागला की माझे अमुक अमुक वेद पाठ आहेत, तरी देखील त्या ठिकाणी परिपूर्णता नाही हेच म्हणावं लागेल. शब्दज्ञान आहे पण व्यवहारामध्ये त्या शब्दज्ञानाला काय किंमत आहे? उपयोग नाही. व्यवहार ज्ञान सुद्धा व्यवहारामध्ये पाहिजेच. शब्दज्ञान आहे. एक जुन्या काळची गोष्ट, भरपूर पदव्या घेतलेला स्वतःला पंडित समजणारा एक माणूस प्रवासाला निघाला, रेल्वेच्या प्रवासाला निघाला. एक कुठलं तरी स्टेशन आलं, त्याच्यामध्ये आपला एक साधा भोळा वारकरी बसला. लांबचा प्रवास होता, मध्ये आता गाडी कुठे थांबणार नव्हती, याची झोप झालेली होती आणि हा विचार करू लागला, बोगीमध्ये 2च जण, एकमेकांशी गप्पा मारण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण त्या काळामध्ये कानामध्ये घालायला काही नव्हतं. काय करावं? त्यांनी त्या वारकऱ्याला सांगितलं, म्हणले, ओ वारकरी दादा इकडे या. त्याने आपलं जागेवरूनच विचारलं, काय? बसा, गप्पा मारा, कुठून आले काय नाही, बसा जरा, वेळ जाईल तसाच, लांब आहे अजून प्रवास आपला. त्यांनी सांगितलं, आमच्या नाथ महाराजांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलंय, हरी बोला नाही तरी या बोला, व्यर्थ गलबला करू नका. एक तर हरी बोला, नाही तर काहीच बोलू नका. देवाच्या शिवाय आपल्याला काय आवडत नाही म्हणले साहेब. पण ह्याच्याकडे ज्ञान, याच्याकडे पदव्या, ज्याच्याकडे एखादी गोष्ट असते तो दाखवण्याचा किती आटोकाट प्रयत्न करतो. हां, स्त्रियांनी बांगडी नवऱ्याने जर घेतली, अंगठी घेतली, तर बायकांमध्ये गेल्यानंतर ते तिकडं असं काहीतरी करतात. म्हणजे मला हे मिळालेलं आहे हे दाखवण्याचं. कारण तसं याच्याकडे पदव्या, याला असं वाटलं माझं ज्ञान किती आहे हे मी कसं दाखवू. त्यांनी सांगितलं, बोला, लांबचा प्रवास आहे. त्यांनी सांगितलं, नाही बाबा, यांनी विचार असा केला, काहीतरी याचा फायदा आपण जर दाखवला तर आपल्याशी बोलेल. ते म्हणजे आपण एकमेकांना कोडं घालू, म्हणले एकमेकांना कोडं घालू.
मी तुम्हाला प्रश्न विचारेन, कोडं घालेन, तुम्हाला उत्तर नाही देता आलं, तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. मी तुम्हाला विचारेन, तुम्ही मला विचारा, मला जर उत्तर देता नाही आलं मी तुम्हाला 100 रुपये देईन. तो बिचारा वारकरी गरीब होता पण हुशार होता. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्हाला उत्तर देता नाही आलं, तुम्ही मला 100 रुपये द्यायचे मान्य आहे. तुम्ही मला विचारा कोडं, मला जर उत्तर देता नाही आलं तर 5 रुपये देईल म्हटलं फक्त. आता हा विचार करू लागला, 5 तर 5, हा असा आपल्याला काय प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही, आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याला अजिबात देता येणार नाही. 5 रुपयाचा तेवढाच परस्पर चहा होऊन जाईल म्हणले, काही हरकत नाही, मान्य. मोठेपणा दिला, घाल कोडं. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, असा कुठला पक्षी आहे की जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. असा कुठला पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. आता तुम्हाला जसा प्रश्न पडला कोणता, तसं त्या साहेबाला प्रश्न पडला. तो विचार करू लागला, आजपर्यंत असा पक्षी कुठं पाहिला नाही जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. कुठला असा पक्षी आहे बरं? कुठल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला नाही. जीवशास्त्रामध्ये अशा पक्षाचा उल्लेख नाही, एन्सायक्लोपीडियामध्ये अशा पक्षाचा उल्लेख नाही, डिस्कवरीमध्ये अशा पद्धतीच्या पक्षाचा उल्लेख नाही, कुठल्या ज्ञानकोशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या पक्षाचा उल्लेख नाही की जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा आणि आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. अर्धा तास घेतला महाराज त्याने. विचार केला, काही उत्तर देता येत नाही. म्हणला आपल्याला येत नाही उत्तर. म्हणले 100 रुपये काढा. म्हणला ठरल्याप्रमाणे 100 रुपये देणं गरजेचं होतं. 100 रुपये दिले. 100 रुपये दिल्याच्या नंतर आता म्हणलं, आता माझी बारी. हो विचारा. शेतकऱ्यांनी विचारा, वारकऱ्यांनी विचारा म्हटल्याच्या नंतर यांनी प्रश्न केला, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. जो प्रश्न त्या वारकऱ्यांनी यांना घातला, या पंडिताला घातला, तोच प्रश्न, तेच कोडं आता त्यांनी शेतकऱ्यांना घातलं. फक्त शब्द पांडित्य महत्वाचं नाही, मला हे सांगायचं आहे. हा प्रश्न विचारला, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. क्षणाचाही विलंब न करता खिशातून 5 रुपये काढले, हातावर ठेवले, म्हणले मलाही माहित नाही. 95 रुपयाचं नुकसान आणि उत्तराची प्राप्ती नाही पंडित. आणि काहीही माहिती नसताना 95 रुपयाचा फायदा म्हणजे व्यवहार ज्ञान संपन्न. विठ्ठल विठ्ठल. हो, फक्त शब्द ज्ञान आहे म्हणून चालत नाही. व्यवहारामध्ये व्यावहारिक ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे. सद्गुरूंची व्याख्या करत असताना शाब्दे परेच निष्णातम अशी फक्त केलेली नाही. फक्त शब्दज्ञान संपन्न नाही तर त्याला परमात्म्याची अप्रोक्षानुभूती प्राप्त होणं अपेक्षित आहे. ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे, परंतु त्या अवस्थेप्रत तो गेलेला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंचं लक्षण करत असताना तो काय पाहिजे? शास्त्रज्ञ पाहिजे. शास्त्राचं ज्ञान असणारा, काय हवं, काय योग्य, काय अयोग्य हे त्याला कळावं. विधिनिषेधाचं ज्ञान त्याला असावं. बर, आता ब्रह्मज्ञानता त्याच्या ठिकाणी आहे म्हणजे तो त्या अवस्थेप्रत पोचलेला आहे. एवढी जरी सद्गुरूंची व्याख्या केली तरी देखील ती परिपूर्ण होऊ शकत नाही. जर तो देण्यामध्येच प्रवृत्त होत नसेल तर उपयोग काय? आणि म्हणून तिसरं लक्षण सांगितलं कृपाळुता. म्हणजे माझ्याकडे जे आहे ते मी माझ्या शिष्यांना देणं क्रमप्राप्त आहे अशा प्रकारची भावना शिष्याच्या संबंधानं निर्माण होणं हे कृपाळुतेचं लक्षण आहे. आणि म्हणून हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला सद्गुरू म्हणतात. अशा प्रकारच्या सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं? त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. नाथ महाराज सांगतात यापेक्षा दुसरा उपाय नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात. न लगे अनेक उपाय, न लगे अनेक
लगे अनेक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय शिष्याला दुसरा कुठलाही उपाय नाही. त्यांनी सर्वस्व आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे आणि सद्गुरूला सर्वस्व मानलं पाहिजे. सद्गुरूंची आज्ञा त्याच्यासाठी शिरसावंद्य असली पाहिजे. सद्गुरू जे सांगतात ते त्याच्या अनुभवाचे बोल असतात. शिष्य सद्गुरूनं जे अनुभव घेऊन सद्गुरू पण प्राप्त केलेलं असतं, त्याच्यासाठी शिष्याला एवढी खडतर तपश्चर्या करण्याची गरज पडत नाही. सद्गुरू स्वतःचे अनुभव आपल्या शिष्याला देतात आणि त्याला समृद्ध करत असतात. हे सद्गुरूंचं देणं आहे आणि हे शिष्यानं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. भगवान व्यास आणि जैमिनी गुरु शिष्यांची जोडी शास्त्र लिहायला बसले. शिष्याने आपल्या बुद्धीची कुवत जाणली पाहिजे. जैमिनी ऋषी हे विद्वान होते. त्यांना असं वाटायचं की मी माझ्या गुरुपेक्षा थोडासा सरस. शास्त्र लिहायला बसले. लिहित असताना एक श्लोक व्यासाने सांगितला. बलवान इंद्रियग्राम विद्वांसमपि कर्षति. थांबले जैमिनी. म्हणले गुरुदेव हे काय मला पटत नाही तुम्ही जे सांगताय ते. त्याचा अर्थ असा आहे, इंद्रिय हे बलवान आहेत आणि ज्ञानी माणसाला सुद्धा ते बाधित करू शकतात. त्यांनी सांगितलं असं होऊच शकत नाही. जर एखादा ज्ञानी असेल तर त्याला इंद्रियांची बाधा कशी होईल? त्याचा जो वचक इंद्रियांवरती आहे तो कसा सैल होईल? मान्य नाही म्हणले. व्यासांनी सांगितलं, अरे बाबा माझ्या अनुभवाचे बोल येथे मी तुला शास्त्र लिहायला सांगतोय, याचा अर्थ काही विनाकारण काहीतरी मी नियम सांगतोय असं नाही आहे. ही सत्य परिस्थिती आहे की ज्ञानी माणूस जरी असला तरी त्याला इंद्रियांची बाधा होऊ शकते. त्यांनी सांगितलं, जैमिनींनी सांगितलं, मी ज्ञानी आहे, तुम्हाला असं वाटतं मला इंद्रियांची बाधा होऊ शकते? तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला असं वाटतं तुम्हाला इंद्रियांची बाधा होऊ शकते? व्यासांनी सांगितलं, तुला लिहायचं नसेल तर लिहू नको, पण जागा रिकामी ठेव. पुढचं सांगतो म्हणले. पुढचं शास्त्र सांगितलं, लिहिलं. काही दिवसानंतर आश्रमामध्ये जैमिनी ऋषींशिवाय दुसरं कोणीच नाही. जोरजोरात विजांचा कडकडाट होऊ लागला. वारं सुटलं. जोराचा पाऊस सुरू झाला. व्यासही त्या ठिकाणी नाहीत, कुठला शिष्यही नाही आणि अन्य कोणी सेवक सुद्धा त्या ठिकाणी. जैमिनी एकटेच त्या आश्रमामध्ये. वाऱ्यामुळे दार उघडझाप होऊ लागली. धडधड धडधड वाजू लागलं. जैमिनीने विचार केला, दार बंद करू म्हणजे हा आवाज बंद होईल. दार बंद करण्यासाठी जेव्हा दारापाशी आले, समोरच्या झाडाखाली एक तरुणी पावसामध्ये भिजलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसली. त्यांनी असा विचार केला की आपण जर का ह्या तरुणीला आत घेतलं नाही तर हिच्यावरती वीज पडेल किंवा हिला सर्दी होईल किंवा ही आजारी पडेल. आणि त्यामुळे सांगितलं, हे देवी बाहेर गेले. सांगितलं की तुम्ही आतमध्ये आश्रमात या आणि आश्रमात थांबा. त्या स्त्रीनं विचारलं, आपलं लग्न झालंय? नाही नाही म्हटले, ब्रह्मचारी आहे, आतापर्यंत लग्न झालेलं, सद्गुरूंच्या सेवेमध्ये असतो. मग तुमचे सद्गुरू असतील आश्रमामध्ये? नाही नाही म्हणजे कोणीच नाही आहेत. कोणीच नाही? कोणी स्त्री तुमच्या आश्रमात? अजिबात नाही म्हटले. मग अजून कोणी शिष्य सेवक वगैरे? कोणीच नाही म्हणले. तिने सांगितलं, मग मी तुमच्या घरात कशी येऊ शकते, आश्रमात कशी येऊ शकते? तुम्ही एक पुरुष आहात, मी एक स्त्री आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एका खोलीमध्ये राहणं योग्य नाही. असं म्हटल्याच्या नंतर जैमिनींनी सांगितलं, माझ्या बाबतीमध्ये तुम्ही असा विचार करू नका हे देवी, मी वैराग्यशाली आहे, मला प्रत्यक्ष परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं. माझ्या मनामध्ये काही विचार येत नाही. तुमची अवस्था बघितली आणि तुम्हाला काही होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तिने सांगितलं, बघा हो हो काही हरकत नाही. आतमध्ये आले. दार वाजत होतं म्हणून दार बंद केलं. ती तरुणी भिजल्यामुळे थरथर कापत होती. असा विचार त्या जैमिनीने केला की हिला जर का शेकोटी करून दिली तर थोडीशी हिची काय होईल, ही सर्दी जी आहे ही कमी होईल, थंडी जी आहे ते कमी होईल. शेकोटी करून दिली. हेही बाहेर भिजले होते, हेही शेकत बसले. गप्पा सुरू झाल्या. जैमिनीने विचारलं, तुमचं लग्न झालंय?
नाही म्हटली. माझं पण नाही झालं म्हणे. बरं. जैमिनींच्या मनामध्ये असा विचार आला की आश्रमामध्ये कोणीच नाही, आपण जर का या स्त्रीचा भोग घेतला कोणाला कळणार आहे. म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली की मला तुमच्या शरीराचा भोग घ्यायचा आहे. तिने सांगितलं मी तुम्हाला म्हटले होते की तुमच्याबरोबर मला यायचं नाही, पण तुम्ही ऐकलं नाहीत म्हणले. माझं कारण सांगून तुम्ही आतमध्ये आणलं. त्यांनी सांगितलं नाही, बाहेर माझी ही भावना नव्हती, पण आत्ता मला वाटू लागलं, काय करू. तिने सांगितलं बघा, मी एका चांगल्या कुळातली स्त्री आहे आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत परपुरुषाला मी स्पर्श करू देणार नाही. त्यांनी सांगितलं मग लग्न करून टाकू म्हणले आपण. लग्न आमच्याकडे वेगळी पद्धत आहे म्हणे. काय तुमच्याकडे काय पद्धत आहे. तिने सांगितलं जो नवरा असतो त्यांनी नवरीला खांद्यावर बसून ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झालेला आहे त्या घराला 3 वेळा प्रदक्षिणा करायच्या म्हटले. बाहेर पाऊस पडत होता, परंतु यांच्या मनामध्ये कामवासना जागृत झालेली. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, पण हा अग्नी इथं प्रज्वलित आहे, देव तर सगळीकडे, हा मी ब्राह्मण, इथंच लग्न करून नाही, अशी क्रिया आहे तर आमचं लग्न होतं आणि लग्न झाल्याशिवाय मी तुम्हाला शरीराला स्पर्श करू देणार नाही. ठीक आहे. निघाले, खांद्यावर बसवलं त्या स्त्रीला. कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातुर माणसाला कोणाचं भय असतं ना कोणाची लाज असते. पटापट 3 प्रदक्षिणा पूर्ण करू म्हणून त्या स्त्रीला घेऊन ते पटापटा पळू लागले. 1 प्रदक्षिणा झाली, 2 प्रदक्षिणा झाले, 3ऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी कानाला काहीतरी केस लागू लागले. असं बघितलं तर पांढरे केस दिसले. वर बघितलं तर व्यास ऋषी खांद्यावर बसलेले आणि विचारलं बाबा, बलवान इंद्रिय ग्राम विद्वाम समपि कर्षती, लिहू का लिहू नको. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. आपल्या शरीरातला सर्वात नीच भाग म्हणजे पाय आहेत. त्याच्याही पेक्षा तळपाय आहे आणि त्या तळपायाला लागलेले जे माती आहे ती माती आपण सद्गुरूंच्या पायाची धुतल्याच्या नंतर ती मातीसुद्धा किती महत्त्वाची आहे. तर सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र म्हणजे सद्गुरूंची तुच्छातली तुच्छ जी गोष्ट आपल्याला वाटते ती देखील आपण मस्तकी धारण करावी. याचा अर्थ दुसरा काय की सद्गुरूंच्या सगळ्याच गोष्टींना श्रेष्ठ मानावं. म्हणून सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. म्हणजे हाची म्हणजे काय, याच्या व्यतिरिक्त आपल्याला या भवसिंधूतून या भवसागरातून कोणीही तारू शकणार नाही. भवसिंधू भवसागर म्हणजे संसार आहे. संसारामध्ये तारणारा सद्गुरू आहे. याचा अर्थ संसारामध्ये बुडण्याची शक्यता आहे. बुडण्याची शक्यता आहे म्हणून तारण्याला महत्त्व आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्त्व आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्त्व आहे. म्हणजे सद्गुरू जर आम्हाला तारतात तर अशा संसारामध्ये बुडण्याची भीती असते आणि अशा संसार सागरातून ते आम्हाला तरुण नेतात. तेच तरुण नेऊ शकतात. काय सांगितलं, एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. या भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर सद्गुरूंच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. यथामती अभंगाचा विचार झाला. आपल्या दर्जे बोरगाव याच्या गावामध्ये 100वा समाधी सोहळा पूज्य श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांचा या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करत आहोत. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. या कार्यक्रमाच्यासाठी हरिभक्तीपरायण श्री दौलत गुरुजीने मला आयोजकांच्यातर्फे फोन केला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्तानं झालेला आहे. यंदाचं वर्ष हे जसं स्वामी महाराजांचं 100वे समाधीचं वर्ष आहे
तसं एकनाथ महाराजांच्या समाधीचं हे 425 वर्ष आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी 425 वर्षापूर्वी पैठणमध्ये जलसमाधी घेतली. हा योगायोग आहे बघा. महाराजांचं 100वे आणि नाथ महाराजांचं 425 योगायोग आहे. दिनांक 20 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालखंडामध्ये ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचं पारायण आणि भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आम्ही पैठणमध्ये साजरा केला. 2000पेक्षा जास्त वाचक हे एकनाथी भागवताच्या पारायणाला बसलेले होते. यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी हा कार्यक्रम बघितला, परंतु बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहता देखील आलं नाही काही कारणानं. आम्ही वारकरी संप्रदायाच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा खोवण्याचा एक प्रयत्न असा केला की ज्या एकनाथी भागवताला पारायण करण्याच्यासाठी 45 ते 50 तास लागतात, त्या एकनाथी भागवताचं पारायण आम्ही विश्वविक्रमी वेळेमध्ये संपन्न केलं. अवघ्या 1.5 मिनिटामध्ये त्याचं पारायण केलं आणि हा विश्वविक्रम केला बरं का. काही लोकांच्या मनात प्रश्न असेल, 50 तास ज्याला लागतात ते 1.5 मिनिटात कसं होऊ शकतं? साहजिक आहे. 2000पेक्षा जास्त पारायणवाले होते. नाथ महाराजांच्या भागवताच्या ओव्यांची संख्या 18,800. प्रत्येकासाठी 1880 काय झालं, 1880 लोकांना 10-10 ओव्या दिल्या कागदावर बरं का. 1800 काही लोकांना आम्हाला थांबवावं लागलं. 1880 लोकांना 10-10 ओव्या दिल्या आणि ते जे विश्वविक्रमवाले होते ते आले आणि त्यांनी ते स्टार्ट केला टाईम आणि वाचायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या 10-10 ओव्या ह्या 1.5 मिनिटात संपल्या. अशा प्रकारे आम्ही 50 तासांचं भागवत 1.5 मिनिटामध्ये त्याचं पारायण केलं. आता काही लोक म्हणू लागले, महाराज आम्ही पारायणाला बसलो पण आम्हाला याच्यामध्ये सहभागी होता आलं नाही. मग आता योगायोगानं नाथ महाराजांच्या समाधीचं हे 425 वर्ष आहे. मग असा विचार केला की वारकरी संप्रदायाच्या मानाच्या तुऱ्यामध्ये अजून काहीतरी आपण एखादा मोती रोवावा असा विचार केला आणि येणाऱ्या नाथषष्ठीला म्हणजे दिनांक 31 मार्च 2024 या दिवशी सकाळी 10 वाजता गावातल्या नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पैठणमध्ये अर्थात 1.5 किलोमीटरचं अंतर, याच्यासाठी आपण एक संकल्प असा केला की वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी मोठी दिंडी नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं काढायची आहे. त्याला विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टाळकरी, झेंडेकरी आणि मृदंगाचार्य या 3च जणांना प्रवेश असणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरातले भरपूर लोक हे पैठणला नाथषष्ठीच्या उत्सवाला येतात. आपण यावर्षी स्वतःचा टाळ घेऊन यावं. झेंडे असतील तर झेंडे घेऊन यावे. आपल्या दिंड्या असतील तर त्या दिंड्या देखील घेऊन याव्यात. पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या असतात, पालखीच्या पुढे मागे, पण एक दिंडी नसती. आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी महाराष्ट्राच्या नाही जगभराच्या इतिहासात आपल्याला मोठी पाहायला मिळाली नाही तेवढी दिंडी आपण पैठणला आपण करणार आहोत. त्यामुळे ज्यांना या विश्वविक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, कारण अशा गोष्टी ह्या वारंवार होत नसतात आणि अशा गोष्टीचे साक्षीदार आम्ही आहोत. हे आजन्म लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वतःचा टाळ, स्वतःचा मृदंग, स्वतःचा झेंडा घेऊन गावातल्या नाथ मंदिरापाशी सकाळी 10 वाजता 31 मार्च 2024ला उपस्थित राहावं. 1.5 किलोमीटरचा हा टप्पा 2-2.5 तास त्याला लागतात. त्याच्यानंतर भोजनाची सोय केलेली आहे आणि त्या सर्व गोष्टींचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला सर्वांना करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी करतो, स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकना, भानुदास एकना. सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी टाळ्या वाजवा. भानुदास एकना, भानुदास एकना. मुखाने नाव घ्या, हाताने टाळी वाजवा. भानुदास एकना, भानुदास एकना. सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
गणा